डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं सर्व उपस्थितांना मनापासून शुभेच्छा देतो आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या दोन महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व उपस्थितांना अगदी मनापासून शुभेच्छा। आजच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले सामाजिक न्यायाचे राज्याचे प्रमुख सुनीलजी मगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे राज्याचे प्रमुख आणि सावता परिषदेचे राज्याचे प्रमुख कल्याणरावजी आखाडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सावता परिषदेचे मयूर वैद्य किशोर, पत्रकार भागवतराव तावरे, दत्ता देशमुख, व्यंकटेश वैष्णव, औरंगाबादहून मुद्दामून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे औरंगाबाद युवकचे प्रमुख डॉक्टर मयूर सोनवणे, तालुक्यातले RPIचे अध्यक्ष किशोरजी कांडेकर, जिल्ह्याचे सामाजिक न्यायाचे प्रमुख आनंद सरपते, तालुका राष्ट्रवादीचे प्रमुख भाऊसाहेब नागकर, तालुका मार्केट कमिटीचे प्रमुख मुजीब पठाण, श्यामकाका येवले, कार्यक्रमाला आवर्जून इथं उपस्थित असणारे तालुक्याच्या कानाकोपऱ्यातनं आलेले युवक मित्र, माता भगिनी, विद्यार्थी मित्र आणि पत्रकार बंधूंनो, आजच्या या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं माझ्या अगोदर अनेक वक्ते बोललेत, त्यांनी त्यांचे विचारही मांडलेले। या सर्व निमंत्रितांच्या शुभ हस्ते उद्देश पगड आणि त्याच्या सहकार्यानं उभा केलेली ही जी काही प्रतिकृती आहे त्या देखाव्याचं उद्घाटनही त्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इथं पार पडलेलं आहे आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण पाहतोय। त्याच्या अगोदर उद्देशनं हा प्रयोग केला होता, खडीतनं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती तयार केली होती। याच मैदानावर अतिशय सुंदर अशी प्रतिकृती त्यांनी तयार केली होती आणि हा एक वेगळा प्रयोग आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित पीडित असणाऱ्या या समाजाला जे शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य समर्पित केलं, त्यांची प्रतिकृती 2000 वह्या, आपलं 20,000 वह्या घेऊन मी पाहत होतो, तुमचं लक्ष आहे का नाही माझ्या भाषणाकडे, मी पाहत होतो तुमचं लक्ष आहे का नाही, आणि त्याच्यामुळं मी मुद्दाम 2000 म्हणलो होतो, लक्ष आहे सगळ्यांचं। 20,000 वह्या घेऊन ही जी काही प्रतिकृती तयार केलेली आहे, उद्देश तुझे आणि तुझे सहकार्याचे अगदी मनापासून अभिनंदन करतो। माझं मत पहिल्यापासून 25 वर्षापूर्वी सुद्धा ज्यावेळेस ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करण्याच्या संदर्भातली बैठक घेतली होती, तुम्हाला आठवत असेल तर किशोर, त्याही वेळेस मी हे बोलून दाखवलं होतं की धांगड धिंगाणा करून तो उत्साह आपला जो ओसंडून वाहत चाललेला आहे तिथं ते व्यक्त होणं मला ते चुकीचं वाटत होतं। जयंतीच्या निमित्तानं या थोर पुरुषांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असेल, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी असेल, त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो अडचणीत असणाऱ्या समाजाला दिशा देण्याचं जे काही काम केलेलं आहे, ते आचार विचार हे किमान आपण 15 दिवसीय जयंती उत्सव साजरा करत असताना खऱ्या अर्थानं अतिशय चांगले व्याख्यान, जे काही काल मी त्या व्याख्यानाला हजर राहिलो, अतिशय चांगले व्याख्यानं आपण उभा करू शकतो का, चांगले चर्चासत्र आपण उभा करू शकतो का, आणि समाजातला एक 5 पोरं आपण दत्तक घेऊन त्याचं शालेय शिक्षण पूर्ण करून, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून ह्या ज्या काही संघटना पुढे येतात या संघटनांच्या माध्यमातून हे काम आपण उभा करू शकतो का। खऱ्या अर्थानं हे विचार
जे काही वाडी वस्ती ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी या जयंती साजरी होते, अलीकडच्या काळात ग्रामीण भागात जयंती साजरी होते, परंतु त्या ग्रामीण भागात तो विचार अजून पोहोचलेला नाहीये. जयंती पोहोचली पण तो विचार पोहोचलेला नाही. आणि हे काम या जयंती उत्सवाच्या निमित्तानं नव्यानं येणारी जी काही पिढी आहे, रणवीर आणि त्याचे सहकारी नव्यानं येणारी जी काही पिढी आहे, मला वाटतं एक नवीन उपक्रम आपण या निमित्तानं हाती घेणं एक अतिशय गरजेचं ठरतं. संविधान समजून सांगणं, संविधान समजून सांगणं. काल राहुलनं परवाच्या दिवशी राहुलनं जे काही त्याचं मत व्यक्त केलं काल परवा, हे संविधान समजून सांगणं हे अतिशय महत्वाचं आहे. संविधान सुरुवात कुठून होतं? डॉक्टर सुनील मगरेंनी जे काही सांगितलं, वी द पीपल पासून संविधान जे काही सुरुवात होतं, प्रिएम्बल आपण वाचतो, हे समजून सांगणं अतिशय गरजेचं आहे. आपण मूळ आपल्या अधिकाराचं महत्व आपल्याला कळलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्या अधिकाराचं आपल्याला महत्व कळत नाही, तोपर्यंत दुसऱ्याचे अधिकार काय आहेत हेही आपण समजून घेणं येत नाही. जयंती उत्सवाच्या निमित्तानं टीका टिप्पणी करणं हे सहज शक्य आहे, परंतु कालबाह्य झालेल्या या गोष्टी आज या समाजाला ज्याला आपण म्हणतो ना गिव्हिंग बॅक टू द सोसायटी, ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. गिव्हिंग बॅक टू द सोसायटी, ज्या सोसायटीतनं आपण आलेलो आहोत, ज्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं आपल्याला आई वडिलांना आणि तदनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत, त्याचं महत्वच आपल्याला समजून घ्यायचं नसेल तर त्यासारखं दुर्दैव दुसरं तिसरं कोणचं असू शकणार. मी लांबलचक अधिक लांबलचक बोलणं मला सोयीचं ठरणार नाही, परंतु एक वेगळा उपक्रम आहे. वर गेल्यानंतर कदाचित आपल्याला ते सहज लक्षात येत नाही, पण मोबाईलमध्ये पाहिल्यानंतर ते चित्र अतिशय स्पष्ट होतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती ही डोळसरित्या पाहणं अतिशय गरजेचं आहे. वरून गेल्यावर स्पष्ट दिसत नाही, मोबाईलमध्ये गेल्यानंतर सुस्पष्ट दिसतं की त्या कलाकाराची कारागिरी काय हे आपल्याला लक्षात येतं. एक अतिशय चांगला उपक्रम आज सुरू झालेला. त्या 20,000 वह्या उद्या गरजूंपर्यंत पोहोचणार आहे आणि त्या गरजूंना या 20,000 वह्या या उद्याच्या त्याच्या जीवनाची दिशा देण्याचं काम करतील अशी एक आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा जयंती उत्सवाचं जी समिती आहे त्यांचंही अगदी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. सर्व उपस्थितांचे या जयंती उत्सवाच्या निमित्तानं बाहेरून आलेले जे काही नेते मंडळी आहेत, पत्रकार आहेत, या सगळ्यांचं आजच्या या दिनाच्या निमित्तानं तुमचे सगळ्यांचे इथं तुमच्या उपस्थितीबद्दल आभार, अभिनंदन, धन्यवाद.